श्री श्री 108 डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे भव्य प्रवचन या व्हिडिओ तुम्ही ऐकायला भेटणार आहे। तत्पूर्वी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लक्ष तिकडे झाल पडवायची हा बंद बंद लक्ष विचार करणं मानव जन्म पवित्र होणारा पाहिजे तर तुम्ही केलेलं कर्म निवारण होणाऱ्या पाहिजे काय तर करावं लागतं का नाही? काम करताना हात घाण झाला तर धुवं लागतं का नाही? साबण लावावं लागतंय, तेल लावावं लागतंय, काहीतरी करावं लागतंय। कराशिवाय घाण निघू शकत नाही। तुमच्या न कळत केलेले कर्म दूर होणारा पाहिजे तर तुम्ही केलेले पाप दूर होणारा पाहिजे तर गुरुच्या पाया पडावं लागतंय। आंतरिक शिवज्ञान तत्व घ्यावं लागतंय, त्याच्याशिवाय दूर होण्याची शक्यता नाही। पैसा भरपूर आहे होते, पैसा किती असो पैशाचं महत्वाचं नाही, म्हणजे शक्ती फार आहे त्याच्या संग कुस्ती पकडायची नाही। हा ते काही असो, परंतु या आत्मध्ये असलेले पाप निवारण होणाऱ्या पाहिजे तर शिवज्ञान पाहिजे। त्याच्यामुळे सांगते पुढे काय झालं, शिवनाम स्मरिसो ही भव मालय परिहरिषो आयुष्य हत्तत्तु। मानव आयुष्य किती? हत्तो हत्तो 10 झाले किती बाबू? झोपू नका पोळी खाऊन आले वाटतं, रस पोळी आता लास्ट आहे। उद्यापासून आंब्या खराब होऊन जाते, नेमच आहे। जून आले आंब्या खराब होते। मी सगळं तरी आंब्या बाशेवले जाताना बघतो मी सगळं घरासमोर आंबे बाशेवले कसे 50 रुपये किलो, किंमतच नाही आता त्याला। आता पुढे आंब्या खाऊ नका, किड राहते त्याच्यामध्ये। नेमच आहे, जून 1 वाढले आंब्या गेले। मानव जन्म पवित्र होणाऱ्या पाहिजे तर एक आयुष्य दिलेली आहे। किती आयुष्य हत्तत्तु? मानव आयुष्य किती आहे? 100 आयुष्य। कोणाकडून आलं 100 आयुष्य? तो लक्ष नाही का? परमात्मा सगळं वाटप करला, सगळं वाटप आयुष्य वाटप करून माणसं बोलून घेतली। पहिला मानव जन्माले आयुष्य किती पाहिजे? तुम्ही ते आपल्या परमात्मा तुझं 30 वर्ष आयुष्य। मानव म्हणलंय आहे 30 नको मला, अजून पाहिजे मला, थांबा पण ते थांबले तर तुमच्या जण कोणा चाले? कुत्रा आहे, कुत्राला विचारले तो 30 वर्ष, कुत्रा म्हणले मला 30 वर्ष नको। किती घर भिकी मागू, कोणाकडे दगड खाऊ, नको मला किती, फक्त 10 वर्ष या बस। कुत्राला किती दिले परमात्मा? 10 वर्ष दिले, बाकी किती राहिले? माणूस म्हणले पाहिजे का? द्या म्हणलं ते थांबलं होतं, ते 20 घेतले, किती झाला? 50 झाले। नंतर कोण आले? गाढव। आठवण करा मला, आठवण नाही थोडं। नंतर गाढवा, गाढवाला म्हणले तुला किती? 40 वर्ष तुम्हाला देतो। गाढव म्हणले नको, आमच्यावर पाठीमाग वाजवाज ठेवते, किती लाकडेला मारते, मला नको रे परमात्मा, एवढं मला नको। किती? मला 10 वर्ष बस म्हण। बाकी किती राहिले त्यांच्या? 30 काय म्हणले? कोणाला? माणूस म्हणतो पाहिजे का? द्या म्हणलं तुम्ही। किती झाला? 80 झाला। अजून 80 अजून थांबले तिथंच, अजून येते का म्हणून। तर दुसरा ते तुम्हाला माहिती आहे का?
रात्री घुबल 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 कन्नडात गुगी म्हणते बघा, तुम्ही काय म्हणते बघा. घुबल ना घुबल, हा मला शिकवलं लागतं ते घुबल. ते घुबल रात्री बसते म्हणजे झाडावर कुठं लाईट खांबावर बसलेलं मोटर होतोय, त्याला आले. त्याला किती किती आहे तुमच्या पालन 30 वर्ष म्हणले. नको मला दिवसा दिसत ना, रात्री दिसते, खायला काय देत ना, कोण बघितलं दगड मारत. मला ते जीवन नको, मला ते अंदाजचं जीवनच नको. 10 वर्षात आम्हाला त्याला 10 वर्ष दिले, राहिले की त्यांचे 20. माणसाला पाहिजे का? हा द्या म्हणले किती झाला 100. माणसा आयुष्य किती 10 झाले 100. माणजन किती 100 वर्षात. त्याच्यामुळे बघा 30 वर्षपर्यंत आराम जीवन आहे, मस्त. हा खेळायचे काय गंतडे छान आहे ना, हा मस्त खेळायचे. आता तुमचे काळ नाही, आता काळ फार छान आहे. हा बघा गाडीवर रोड दिसणार, जंप दिसणार, काय दिसणार माहितच होते. तसं मारते गाडी पोरं कसं म्हणत माहितीये का, मी बघून भीती वाटते मला. कसं गाडी मारते, काय रोड दिसणार, माणूस दिसणार, कोणते माणूस दिसतो करते असं कट्ट म्हणते, कट्ट मारायचे माणूस. तर डोळ्यात 30 पर्यंत 30 डोळ्यात राहायचं, त्यांनी काय विचार करायला गरजेच नाही. पुढे आल्या बघा कोणाच्या कुत्राच्या लग्न झाल्या, 2-3 बाळा झाला. आता 3 तर नाही 2च. 3 सांभाळतो ना, त्याला काय होते. हा कुत्रासारखा तिकडं पळा, इकडं पळा, इकडं पळा, इकडं पळा, दुकानला जावा, इकडं शेताला जावा, मठाकडे जावा, सत्संगला जावा, तिकडे जावा, इकडं पळा, इकडं पळा, इकडं पळा, इकडं पळा, पळा 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 पळा. 50 वर्ष झाला. हा मुलगा झाला, मुलगी झाला, आता लग्न झाला, त्यांचं असं झालं तसं झालं, काय सगळं झाला. पाय पकडले, असं खायले, मनात संसार भरून तेव्हा घेऊन घाला, मुलीला देऊन टाका, मुलं टाका. दुसरं झाला काय झालं, गाढवाचे चालू झाला. गाढा जन्म घेतले ना, हा ते जन्ममध्ये 80 वर्ष झाला. पुढचं सगळं झाला, डोळ्या दिसणं गेले, चलायला येणं गेले, जाना होणं गेले, खाले तर तोंडात दात गेले. उगा करायचे हा परेशान. बघा माता लोकांना बघा किती परेशान आहे का नाही. त्याच्यामध्ये गेले 20 वर्ष झाला, 100 वर्ष झाला. पुढा 1 वर्ष कमी, 1 वर्ष जास्त. शिवाय गेले. परमात्मा तुम्हाला विचार करणार, सद्गुरु तुम्हाला विचार करणार. ले मळलं मानवा, तुम्हाला सगळं प्राणी पक्षीचे बाकी सर्व तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही एक दिवस तर पूजा केले का, सत्संग ऐकले का, शिव म्हणले का, शिवनाम स्मरण कवा केले, संसार केले, गाढवासारखा फिरले, कुत्रासारखा फिरले, गुक्कासारखं केले, सगळं मरापर्यंत ते करत गेले. शिवनाम स्मरण कवा केले का काय माहित का. तुम्ही करते, तुम्हाला म्हणणार मी मानव जन्माच्या म्हणतात तुम्हाला खरं. मला आज खरं तुम्हाला सांगतो, आम उदगीर नगर महिला मंडळला 1001 नंबर दिले तरी कमी. एवढा मला खूप आनंद झाला. मला खरं वाटलं होतं एवढं लांब कोण येणार, उगा मोठं मंडप मारून फिरलो मी का, पडू का तिच्यावर निष्ठा करू कळला गेलं वाटत. पहिल्या दिवशी तर काय मला घंटी वाजले होतं, मला कुठं पळून वाटलं होतं मला. हा खरं वाटतं. परंतु त्रास किती, ऊन किती. हा उन्हामध्ये घर बाहेर येऊ शकत नाही. परंतु तुम्ही एवढं कष्ट सर्व या भागात धनाच्या सेवा सुद्धा आपले सर्व मेळा म्हणतात. एका गलीचे म्हणणार मी सगळं आमचे उदगीर नगर देऊ आलेले, सगळं कोणा कोपरातून सर्व मेळा, गरीब श्रीमंत कोणी असो, वया झाला लहान थोर सर्व असो. एवढा सुंदर कार्यक्रम अजून आम्ही कम पडलं असं वाटलं मला. कोणाला जेवण भेटलं नाही एवढा ऊन मध्ये.
गावच्या बाहेर लोक मागा आमच्या मेळामध्ये बसले, स्वयंपाक संपले. इथं कोण बघणारा, कोण सांगणार, कोण? एवढा मोठा मध्ये सुद्धा भरपूर लोक उपास सुद्धा आलेले आहे. परंतु एवढा त्यांचं ऐकलंय मी जेवण जाताना, जेवण भेटलं नाही. जेवण भेटलंय खरं, कार्यक्रम बघून पोट भरून गेले म्हणून गेले, परंतु कोणी नाराज होऊन गेले. खरं ऐकलं, खरं त्यांच्याकडून ऐकलं. नाराज होऊन कोणी गेले नाही. उपवास झाला तर सुद्धा त्यांनी हसत हसत गेलेले. आमच्या कार्यक्रम, बाप्पाचे कार्यक्रम आनंद झाला, पवित्र झाला. तो कोण सर्व मनात ऐकत गेलेली आहे. हे यशस्वी तुम्हाला खरं तुम्ही शिवनामाचं जपाचं फल तुम्हाला भेटलेली आहे. हे केलेले कार्यक्रमाचे खरं साधा नाही. असं एवढं लोकांना गोळ्या करायचे व्यवसाय मूळ कार्यक्रम आमच्याकडे एकाकडून शक्यच नाही. शंभुलिंग महाराज एकटं कर्तव्य शक्यच नाही. हे सर्वांचं खरंच तुम्हाला सांगतो, आता खरंच सांगतो 100% या कार्यक्रम यशस्वी म्हणजे डॉक्टर लिंगैक शिवलिंग शिवाचार्याच्या मागा शक्ती त्यांनी करून ठेवलेले एक तत्ववीर शिवलिंगा धर्माच्या एक नियोजन. त्यांनी 104 वर्ष त्यांनी तपस्या केलेले फळ आहे. आम्ही काय आता 10-15 वर्ष इकडे आलेली आहे, मी इकडे 20 वर्ष तिकडे केलेली आहे, ते वेगळा. परंतु त्या तत्वाचे अभिमान आहे तुम्हाला. जपा करायचे, पारायण करायचे, शिवपाठ करायचे. हा, आमच्या इकडे कर्नाटक भागात लोकांना माहिती नाही शिवपाठ काय. तर तुम्ही खेळलं ना हसते लोक, आमचे बाई लोक असते तिकडे बघून. आमच्याकडे लोक आले होते, 2-3 जीप आले होते गाडात करून, सगळं बसून तरी सुद्धा आनंद झाला. आनंद झाला. बाई लोक एवढं खेळते म्हणजे किती आनंद आहे त्याच्यामध्ये, शिवनाम मध्ये किती आनंद आहे म्हणून त्याच्या दाखवते आहे. तसं एक तुम्ही फार सुंदर या कार्यक्रमात यशस्वी करून द्यायला तुमच्या फळ आनंद आहे आम्हाला. काहीतरी कार्यक्रमामध्ये हवी स्वामी, पंचाचार्य म्हणा, बसवण्ण म्हणा, हवी स्वामी, मनमथ स्वामी कोणी तर मला आशीर्वाद केले तर ते फल मला नको, आमच्या महिला मंडळाला ते फल पाहून तुम्हाला सांगणार आहे. हे फळ, हे फळ आनंद फळ आहे, हे खर फळ म्हणतात. आम्ही केले हे खरं धन, हे धन आहे. ಧನವ ಗಳಿಸಬೇಕೆಂತಾದೋ ಈ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಯದಂತಾದೋ. ರೊಕ್ಕ ಗಳಿसಬೇಕು, पैसा कमाई करा. कसलं कमाई करायचं म्हणजे माहिती आहे का? लोकांना माहिती हो दे नको तसा पैसा कमाई करा. सण सांगणार आहे, महात्मा सांगणार आहे, ಮಾಂತ ಶಿವೇವಿ सांगणार आहे. ಕಟ್ಟಿದ ಧನವನ್ನು ಬಯಲು ಇಟ್ಟರು ಮುಟ್ಟಲು ಬಾರದಂತಾದ. किती सुंदर सांगते बघ. तुम्ही कमाई करून ते पैसा गटेत बांधून पेटीमध्ये नको, रस्तीमध्ये ठेवा. कोणी हात लावायचं नाही तसलं धनात कमाई करा. तुम्हाला वाटतं आम्ही पेटीमध्ये पेटी ठेवून चाळीमध्ये चाळी मागायला तर सुद्धा चोरी करणार आहे. मग रस्तीमध्ये कसं सोडते? हा बघ कसं असं पुढे सांगणार आहे. तुम्ही कमाई केलेले पैसा बघून, ते कमाईचे धन बघून तुम्हाला कोणी तुम्ही भाऊ बहीण कोणतरी मला नाही द्या असं म्हणणार नाही. तसलं पैसा धन कमाई करा. कळलं का? कोणी चोरी करायचं नाही, कोणी त्याच्यामध्ये मला वेळ पाहिजे म्हणून मागायचं नाही, कोणी माग बघायचं, कोण दिसायचं नाही. तसलं धन कमाई करा म्हणजे खरं तुम्ही केलेले या कार्यक्रमाच्या फळ आशीर्वाद मंडळ घेतलं तुम्हाला. हे महत्वाचं काम, हे महत्वाचं काम. आम्ही संघा घेऊन जायचे करायचे ना, ठेवून जा उपयोग काय? ठेवून जायचे काय सांगा? किती पैसा कमाई करा, येते का? हा येते का सांगा? हा एका दिवशी एका मनुष्याला केस झाला. केस झाल्यानंतर जेलमध्ये टाकलं होतं. त्याला फायनल केस आले. तारीख सोमवार दिवशी त्याला फायनल केस. काय म्हणून दिले? उद्या सोमवारी 10 वाजता त्याला फाशी शिक्षा, फाशी देस त्याला, असा एक त्याला शिक्षा दिली कोर्टमध्ये. शिक्षा दिल्यानंतर त्याला सांगितले, त्यांच्या वकील आहे त्यांच्याकडे जेलमध्ये, तुला शिक्षा झाला. काय झाला? फाशी शिक्षा झाला.
फाशी शिक्षा झाला मग मी तर मरून जाणार आहे. हो मरून जाणार तू. कवा? उद्या सोमवारी 10 वाजता तुला फाशी देणार. ठीक आहे म्हणले. नाराज बसले. तर एक मार्ग आहे म्हणले वकील. काय मार्ग आहे? तुझ्याकडून गवा, हा तुझ्याकडून एक गवाह पाहिजे. या काम किंवा खराब काम केले नाही, चांगले मनुष्य म्हणून सांगासाठी एक गवाह पाहिजे. एक गवाह घेऊन या. कोण दोस्त आहे का तुझ्याकडे? हो आहे म्हणले. सांगते का? हो सांगते. मग उद्या रविवारी चला, त्यांच्याकडे जायचे. मी संघातून संघ येतो, पोलीस येते, ते विचारणं येते या म्हणून सांगू दे, चला. ते माणूस हे पोलीस घेऊन ते मित्राकडे गेले. 3 मित्र होत ना. त्याने पहिल्या मित्राकडे गेले, बघितले, भेटले त्याला. कुशाल सुला बोलले 2 शब्द. सांगले असं असं मला शिक्षा झाला, फाशी शिक्षा झाला. तुम्ही गवाह आहे, थोडं कोर्टला येऊन आमच्याबद्दल थोडं गवाह सांगितलं तर मला फाशी शिक्षा होणार नाही, मी सोडणार आहे म्हणले. तो ठीक आहे सांगतो. तू काय म्हणून सांगतो? उद्या या. कुठं? कोर्टला. कोर्ट यावं लागतं का? हा कोर्टला यावं लागतं. तरी का म्हणलं मी कोर्ट पर्यंत येणार नाही. कुठपर्यंत येणार? मी तुमच्या या घर आहे ना, या घरापर्यंत मध्ये बाहेर येणार नाही. इथं बसून तुम्ही काय सांगा सगळं सांगतो, पण तू बाहेर येऊ शकत नाही. तरी काय म्हणले तुझ्या गवा घेऊन काय करू? कोर्टला यावं लागते, कटकटमध्ये थांबावं लागते, हात जोडून तुम्ही माफी मागून तुम्ही गवा सांगावं लागते. नाही 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 नाही, किती दिले तर मी बाहेर येऊ शकत नाही. तुला किती प्रेम केलं आमच्यासाठी एवढं सांगा. नाही 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 नाही, किती प्रेम केलं तर आमचे काम एवढंच. कुठपर्यंत? दरवाज बाहेर यायचे नाही. आमच्या दरवाजमध्ये बसून थोडा हात आटा करून सांगतो. ठीक आहे जाऊ द्या म्हणले. तुझे दुसऱ्या मित्राकडे गेले. गेले रडायला सुरू केले. मित्र बघून गळत पडले, बसले, चहा पाणी केले, सगळं झाला. असं असं मला फाशी शिक्षा झाला. तू कोर्टला लक्ष ठेवून ऐका, झोपू नका. हा सगळं पोळे खाऊन आले तुम्ही का? जो ऐक ना काय नाही. सांबदे नमः का म्हणलं दुसरा मित्र? चला आमच्या गावात सांगा. त्यांनी का म्हणले मी येतो, तू काय सांगतो सगळं सांगतो. मग कवा? उद्या 10 वाजता येतो मी. कुठपर्यंत येते? कोर्ट पर्यंत येतो. कोर्ट मध्ये येणार नाही. तुला जेव्हा काय करू? कोर्ट पर्यंत मध्ये येणार. दोन मध्ये थोडं 2 पाय मध्ये ठेवा, 2 सांगून द्या. हे नाही नाही नाही, तू कोर्ट दिलं तर मी नाही शकत नाही. कोर्ट पर्यंत येतो. कोर्ट दरवाजा बाहेरून थांबणार. बाहेर थांबून काय सांगतो सगळं सांगतो, मध्ये येऊ शकत नाही म्हणले. कोण? दुसरा मित्र. पहिले कोण होता? तिसरा मित्र. तिसऱ्या मित्राकडे गेले. असं बसले होतं पलंगावर. जाऊन लक्ष दिलं. लास्ट आहे काय करते? घाबरत पडले, नाहीतर फाशी होणार मला. लगेच जाऊन त्याचे पायात पडले, पाय पकडले, रडू लागले. उठून बसले. त्याला तोंड पोचले. काय झालं? कारण असं असं मला फाशी शिक्षा झाला, आमच्यासाठी थोडं कोर्ट लिहून साक्षी सांगा. काय सांगू? असं असं मला चांगला माणूस आहे, शिक्षा होत नाही म्हणून सांगा. ते माणूस उठले, त्याचे तोंड धुवून लावले, हात फिरले, डोळ्यावर हात फिरले, पाठीवर मारले. तू रडू नका, चिंता करू नका. कुठं या म्हणते? तिथं येतो. काय सांगा म्हणते? सगळं सांगतो. सांगून तुझ्या या केसचं बाहेर आणायचे जबाबदार आमचे आहे, तो चिंता करू नका म्हणून सांगले तिसरा मित्र. झाला
तीन मित्र कोण आहे? तुम्हाला आहे, आम्हाला आहे, सगळं आम्हाला नाही, तुम्हाला आहे. आम्हाला नाही, तुम्हाला आहे. पहिला मित्र काय सांगितलंय? मी आमच्या घर सोडून बाहेर येऊ शकत नाही. कोण आहे? तुम्ही केलेले धन धान्य भंग, सोन्या पैसा, बंडल बंडल पैसा. तुम्ही जाताना कुठं? घरी नाही, इकडं वर जाताना 4 बंडल घेऊन बसते का तुमच्या मांडीवर? एवढं कमाई केलं, एवढं आमच्यासाठी प्रेम केले, चाईवर चावी टाकलं, आमच्यासाठी किती लोकांना मारले, किती पोटावर मारले, कोणाच्या तोंडावर मारले, कोणाच्या डोळ्यावर मारले. तुम्ही कोणी मारले नाही, काय करू नका, तिकडे करंट रोग मारले. किती लोकांना काय काय केले, काय केले, एवढं त्यासाठी केले का नाही? तुम्ही केले करते का नाही लोक? हा, त्यासाठी कमाईसाठी करते का नाही? एवढं प्रेम करून चायवर चाय पैसापेक्षा दुसरा कोण प्रेम करते का तुम्ही? हा, करते का? करू शकत नाही. एका बाई तिच्या नवरा पगार झाला 50,000. भंडार काय केले माहितीये का? चपाती करताना ते गॅसचा कट्टावर ठेवले. का पैसा किती प्रेम बघा माणूस. कट्टावर ठेवले, चपाती करू लागले. हा, चपाती करू लागले, ते बाळा त्यांच्या खेळत आले. कट्टा खाली होत, थोडं खाली कट्टा होत, खाली वर कट्टा होते की खाली कट्टा होता. बाळा खेळत खेळत बाळाचे लक्ष चपातीकडे. बाळा खेळत खेळत बंडल घेतले हातात. बंडल घेऊन खेळू लागले. खेळत केलं काय केलं माहितीये का? असं फेकले. ते कशावर पडले? जसं गॅसवर पडले, सगळं जळून आमचा पैसा गेले आणि हात्यातून या कमार बाळाला घेत ध्यास होते. बघा किती मोह पैसा. बाळा वापस येते का? येते का पैसा? हा, ते पैसा किती बी कमाई करा, जाताना तुमच्या संग येणार आहे का? येते का? येऊ शकत नाही. किती बी प्रेम करा, त्यासाठी किती बी मारामारी करा, किती बी कमाई करून ठेवा, थोडं पळत आहे आमच्या एवढा प्रेम आहे, तुझ्या संग येतो मग येते का? कोणी नाही रे कोणाचो, कोणी नाही रे कोणाचो. मध्ये येऊ शकत नाही, किती काय कोण आहे ते माहितीये का? आठवण आहे का तुम्हाला? तुमच्या बायको, तुमचा नवरा, तुमचा मुलगा, तुमच्या मुलगी, तुमच्या आई वडील भाऊ बंधू कुठपर्यंत येणार? ते काय म्हणते? खड्डा 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 माहिती आहे ना? ते पण असं सुद्धा बघ ना, कोणता दुःख मध्ये म्हणून कसं करून बायको तर कोणतं जर पकडलं तर असं रडते, नाही पकडलं तर सुख असा असा करून बसते सुरू. तुम्ही कोणी करणार? तुम्ही राग येऊ नका, आमच्याकडे सांगतो करणार तसं करते गुलबर्गा साईडला. मग कोणतं तोंड पकडून द्या, मला सोडा रे, आमच्या नवरा संघाने जाणार रे, हा सोडून बघा जाते बघतो मी. त्याने का सांगा कोणी? आम्ही कोणी जाणार? परत विषय सांगतो तुम्हाला. हा, येते का? कुठपर्यंत? कोर्ट पर्यंत जाणार. कोर्ट मध्ये जाऊ शकत नाही, नाही तर त्याच्यामध्ये उतरून राम सारखा बाबू सारखा आमच्या शिशी सारखा मध्ये जाऊन उतरून ठेवा लागते. घरचे माणूस कोणी मध्ये उतरणार? उतरते खरं सांगा? मुलगा आमच्या पप्पाला मी ठेवतो मध्ये मध्ये उतरते का? हा, कोणी उतरणार? दुसरा माणूस उतरते का गंतडे? खरं आहे का? खरं आहे का नाही सांगा? कोणी उतरणार? दुसरा माणूस उतरून मध्ये ठेवते, परंतु घरच्या माणूस लांब लांब बसते.
कुठं पाय घसरून मध्ये पडले तर कसं करू, उचनारा कोण? हा सांगतो तू, विचार सांगतो, कोण रागाला येऊ नका, खरंच विचार सांगतो तुम्हाला. प्रेम राहते, भाव राहते, परंतु जीव घ्यायचे कोण फार शक्य नाही. ते दुसरा मित्र, आता दुसरा मित्र झाला, तिसरा मित्र तुम्ही कुठं या म्हणते तिथं येतो. चिंता करू नका, तुला सुख नाही पाहिजे, दुःखला मध्ये मी राहणार आहे म्हणणारा कोण आहे? तर सद्गुरु. त्याच्यात सांगणार आहे, बंधुगलाडवर बंधुंडू होगवर बंधनव कळेलरियरू. कन्नड कळलं तुम्हाला? आता काय तर तुम्हाला ताप आले, नाहीतर काय तर ऑपरेशन झाला, हा काय तर झालं तर तो काय तर वया झाला, आता जायच्या परिस्थितीमध्ये आहे म्हणा, त्या परिस्थितीत झोपले, त्या ठिकाणी पाहुण्याला बाउंड करते का नाही? हा असं असं झाला म्हणलं तर त्यांची बनू येते. आमच्याकडे तुमच्याकडे कसं येते मला माहिती नाही, इकडे येते का? हा हे बी आमच्याकडे, ती बी आमच्याकडे. जीप बांधून येणार किती 10-12 लोक येते, आजूबाजूकडचे लोक सुद्धा घेऊन येते, सगळं घेऊन यायचे. येऊन काय करते, झोपले माणूस झोपते असं राऊंड बसते, बसून पाय डॉक्टर उगा बसणार, पाय पाय काय तर अण्णाला आले म्हणते, अण्णाच्या पाय तर थंड लागला म्हणजे दस करते त्यांच्या. आमचे पाय थंड झाला का मग तुम्ही झोपलं ठिकाण डोळा काय तर ऐकलं सर का म्हणायचे, अण्णाच्या डोळ्यात फिरले रे. असं म्हणायचे. ते सगळं ऐकते तरी तुम्ही ऐकते. तिने म्हणते आम्ही तर भात येत राहणार वाढते, लगेच ते डोळ्यात पाणी असं अनापेक्षा घेतो, लगेच पाणी येणार काय येणार, नाकात नाही डोळ्यात रे, उगा सुरू करायची असं म्हणून उगा जाणार नाही. आले म्हणून अजून पोळी करायला लागते, दवाखान्याला गोळी आणायला पैसे नाही त्यांच्याकडे, तुमच्यासाठी पोळी करायला लागते, आंबे आणायला लागतं, पोळी खाऊन सगळं करून थंड पाणी पिऊन जाताना उगा जाणार नाही. काहीतरी झालं तर फोन करा, जाताना दरवाजा थांबून काय तर झालं तर फोन करा असं म्हणजे यायचं. अजून घर पाहायचं ना, फोन येते वापस यायला तिकडे त्यासाठी. बंधुगलाडवरू बंधुंडू होगवरू. कळलं? कन्नड कळले का? बीग रोबीज पाहुण्या सगळं जेवण खाऊन जाणार, अजून रोग जास्त करणार, अजून सार जास्त करणार, अजून 4-5 हजार रुपये दंड घालून जाणार. येताना 2 रुपये बिस्कुट पुडी खायला आंबे होळी पाहिजे. त्या रागाला करू नका, खरं सांगतो तुम्हाला. हा खरं आहे की नाही सांगा? हा एवढं करायचे तर त्या संबंधात शंभुलिंग महाराजांकडे जावा, उत्तर गुरुकडे जावा. महाराज तुमच्याकडे आमचे वडील दीक्षा करून घेतलेले, गुरु करून घेतलेले, तुम्हाला आठवण करायला आले, जीव जाना गेले, त्रास फार होत आले. गुरु येणार, बाजूला बसणार, त्याला इबती लावायचे, पादळ करून ते तोंडात घालायचे. नाही सिद्धांना मल्लांना तुम्ही चिंता करू नका, सगळं चांगलं केलं, मुलगा झाला, मुलगी झाला, नातू झाला, सगळं झाला, चिंता करू नका. शिव शिव म्हणा, मानव जन्म एक आले की जायचे, जाताना शिव शिव म्हणायचं, चिंता करू नका, आराम राहा. गुरुच्या पाय पडले, तू गुरुच्या पाय ठेवच्यावर ठेवले, विभूती लावले, गुरुच्या हस्तुजवळ आहे, चिंता करू नका म्हणले माणूस. ते माणूस 10 दिवसांना मरता माणूस 10 महिना राहणार, अजून 10 महिना राहणार. त्याला हिंमत देणार आमचा गुरु आहे, आमच्या हरिस्वामी गुरु आहे, आमच्या घरचे गुरु आहे, तर आशीर्वाद दिलेले आहे, आमच्या अजून मरणार नाही मी. असं हिंमत वाटते का नाही सांगा? वाटतं का नाही? हा तुम्ही आता एक काम सांगतो, आता तुम्ही चलत मंदिर बिजर गटात जाऊन येते का? शकत नाही. कार्यक्रम त्यावेळी हिंमत आले, तुम्हाला हिंमत आली.